जय आदिशक्ती अदृश्य अस्तित्व या चॅनलवरती मी संगीता खोकले सर्व साधकांचं सहर्ष स्वागत करत आहे. बघा, आज आपण तडग्याविषयी बोलत आहोत. तडगा म्हणजे काय याबद्दल थोडी चर्चा करूया. तडगा म्हणजे बघा, बऱ्याच लोकांनी कुणी ऐकलं असेल आमचे तडगं भरले या, कुणी म्हटलं असेल आम्ही तडगं काढले या. म्हणजे तडगं म्हणजे नेमकं काय, हल्लीच्या पिढीला काही माहिती नाही. पहिल्या लोकांना माहिती तडगी काय असतं. तडगी म्हणजे जी काही वृद्ध व्यक्ती आपल्या घरातली गेलेली असते बघा, जातात तेव्हा त्यांची ज्या पाठीमागचे जे काही प्रेमापोटी किंवा त्यांच्या प्रेमाखातीर काही लोकांची इच्छा असते की त्यांचं तडगं भरायचंय, त्याच्यामुळे त्याचं तडगं भरतात. तर बऱ्याच गावामध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी कुणाचं शेतामध्ये असतं, कुणाचं बाहेर अंगण असतं, मोठं अंगणाच्या एका साईडला असतं. तर त्याप्रमाणे तडगं असतं. तडगं म्हणजे बघा की एखादी ती व्यक्ती गेली असेल ना, आणि जेव्हा मैत होती, आपला सावडण्याचा कार्यक्रम होता, तेव्हा त्या हसत्या आणि ती मैत आपण विसर्जन करायला, ती माती विसर्जन करायला जातो ना गंगेत, तेव्हा ती गंगेत विसर्जन करून तिथं एक गोटा आणला जातो. आणि त्यानंतर तो गोटा आणल्यानंतर जिथं तो तडगं भरायचा असेल तिथं त्या ठिकाणावरती त्या गोट्याला सिंदूर वगैरे लावून मग तो गोटा बांधून तिथे ते तडगं, त्या पूर्वजांच्या नावाचं तडगं तिथं भरलं जातं. या पद्धतीने तडगं भरतात, त्याला तडगं म्हणतात. पण हे तडगं भरण्याचं काही बऱ्याच ठिकाणी खूप काही चांगले चांगले रिझल्ट पण येतात की जेव्हा त्यांनी तडगं भरलेलं असेल तेव्हाच्या पिढीला खूप काही त्याचे चांगले फायदे होतात. त्यांच्या घरामध्ये खूप भरभराटी असते आणि ते पण खुश असतात की बाबा आमच्या घरामध्ये तडगं भरले, आमच्या बाबांचे किंवा आमच्या आजोबांचे आशीर्वाद आमच्या बरोबर आहेत, आमच्या घरामध्ये खूप व्यवस्थित आहे. पण नंतरच्या पिढीमध्ये काय होतं ना की ते पूर्वज जातात ना, त्या पूर्वजांच्या जे काही ते पारंपरिक काही गोष्टी असतात किंवा त्यांच्या आदेशाचं पालन होत नाही. ज्याचं तडगं भरलेलं असतं त्यांच्या आदेशाचं पालन होत नाही किंवा त्यांच्या आदेशावरून ते लोक काही चालत नाही आणि काही परंपराही करत नाहीत. त्याच्यामुळे ना त्यांच्या घरामध्ये खूप वाईट दिवस दिसायला लागतात. बघा, तुम्ही काही ठिकाणी बघितलं असेल ज्यांच्या घरामध्ये किंवा दारात किंवा शेतात किंवा कुठेही ते तडगं भरलेलं असेल तर काही ठिकाणी व्यवस्थित आहे, पण काही ठिकाणी बिलकुल नंतरच्या पिढीमध्ये तर कुठेच व्यवस्थित नसतं. कारण ते तडगं म्हणजे तुम्ही त्यांच्या आदेशावरून चालत नाही. तर असं काही नाही की मग ते तडगं तुम्ही काढू शकता का परत? हो, नक्कीच काढू शकता तुम्ही तडगं. कारण की तुम्ही जाणकार व्यक्तीकडे जा, एखादी जाणकार व्यक्ती असेल ती त्याला विधिवत पूजा करून त्याला व्यवस्थित काढून देईल. त्याच्या काही विधी असतात, ते विधी करून ते काढून देतील. काहीही तुम्हाला त्रास होऊ शकत नाही किंवा हानीही होऊ शकत नाही. बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असतं की बाबा मला काही हानी होईल का, त्यांना खूप भीती वाटते. खूप काही लोक खूप घाबरतात की काय होईल बाबा, आमच्या घरामध्ये कोणाच्या जीवाला काही धोका होईल आम्ही जर त्यांचं तडगं जर हलवलं. तर असं काही होऊ शकत नाही. एक लक्षात ठेवा, तुम्ही विधिवत जर केलं तर तसं काहीही होऊ शकत नाही आणि तुम्ही तडगं काढू शकता. तर नक्कीच काढा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय आदिशक्ती.